सिद्धिविनायक उर्फ पक्या बिडवलकर हत्या प्रकरणावरून कोकणात चांगलंच राजकारण पेटल्याचं पाहायला मिळत आहे। शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईकांनी यावरून थेट राणेंवर आरोप करायला सुरुवात केली आहे। त्यानंतर आता कुडाळचे आमदार निलेश राणेंनी वैभव नाईकांच्या चौकशीची मागणी केली आहे। परिणामी बिडवलकरांचा खून कुणी केला, तपास कुठपर्यंत आला, तसेच या प्रकरणात आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांकडून मिळत नाहीये। परंतु नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याने यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। कुडाळमधील एक तरुण 2 वर्षापूर्वी ज्याची अपहरण करून हत्या केली त्या सिद्धिविनायक बिडकरांच्या हत्येचा खरं तर हत्येचा उलगडा कसा झाला हा खरा प्रश्न आहे। खरं तर या हत्येच्या उलगड्यामध्ये खरं तर त्यांचं गरीब कुटुंबीय आहे आणि 2 वर्षात त्यांनी पहिल्यांदा तक्रार दाखल केली होती, परंतु आता काय त्यांचा पाठपुरावा नव्हता, पोलिसांचा स्वतःचा पाठपुरावा नव्हता किंवा विरोधी पक्ष म्हणून आमची काही पाठपुरावा नव्हता। परंतु शिंदे गटात असलेल्या 2 गटामध्ये असलेल्या ह्याच्यामुळेच हा प्रकरण उघड करण्यात आलं आणि त्यामुळे आमचं असं म्हणणं होतं पहिल्यापासून की 1.5-2 वर्षापूर्वी झालेल्या हत्येच्या वेळी काही लोकांना, शिंदे गटातल्या काही लोकांना त्या हत्येतली माहिती होती आणि त्यांनी त्यांच्यामधनं आर्थिक देवाघेवीमध्ये वादावादी झाल्यानंतर स्वतःहून पोलिसांना ती सांगितलेली आहे। आणि खरं तर मी गेले 10 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून या मतदारसंघाचं नेतृत्व करताना मी कधी मटक्यावाल्यांचा, जुगारांचा, गुटखा व्यावसायिकांचा कधी लोकप्रतिनिधी नव्हतो। 10 वर्षात माझ्या वाढदिवसाला, माझ्या विजयाच्या वेळी किंवा इतर कार्यक्रमामध्ये अशा लोकांबरोबर माझे कधी फोटो लागले नव्हते। कारण आमचा असा आरोप आहे की हत्या झाल्यानंतर त्याला काही लोकांनी वाचवण्यासाठी आपल्यावर सक्रिय केले। प्रत्येक कार्यक्रमाला त्याचे बोर्ड लावले गेले, प्रत्येक कार्यक्रमाचे त्याच्या पैशाने मग गोकुळाष्टमी असून दे, दहीहंडी असे बरोबर ना, दहीहंडी असून दे, या सगळ्या कार्यक्रमामध्ये, नरकासूर स्पर्धा असून दे, या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्याच्या पैशाने, त्याच्या बॅनरने शिंदे गटाचे आणि इथले स्थानिक आमदार निलेश राणेंचे कार्यक्रम होत होते। एवढंच नव्हे तर ह्या दारूच्या पैशाच्या ह्याच्यावरच नारायणींचा जेव्हा विजय मिळवला तेव्हा कुडाळेश्वरमध्ये कार्यक्रम, यानोदोत्सवाचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी ठेवलेला होता। विषय असा आहे की माजी आमदार वैभव नाईक यांनी माझे फोटो, सन्मान्य शिंदे साहेबांचे फोटो, सन्मान्य रवींद्र फाटक यांचे फोटो एका आरोपी बरोबर, जो एका मर्डर केसमध्ये आरोपी आहे, आता तो जेलमध्ये आहे, त्याच्याबरोबर आमचे काही फोटो सोशल मीडियावर टाकलेत कालपासून। आणि हे मॅटर, बीडचं मॅटर कसं आहे, संतोष देशमुख सारखं मॅटर कसं आहे हे दाखवण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे। खरं तर मला त्यांच्याकडून हीच अपेक्षा होती की जिल्ह्याचं नाव खराब कसं होईल ह्या प्रयत्नात त्यांनी नेहमी बाजी मारलेली आहे, ह्यावेळेस पण ते त्याच प्रयत्नात आहेत। पण विषय असा आहे की हा जो आरोपी आहे सिद्धे सिरसाट, जेव्हा ही मर्डर केस घडली, जेव्हा ही 2 वर्षापूर्वीपासून ही केस पेपरामध्ये येते, तर 2 वर्षापूर्वी सिद्धे सिरसाट तो उबाटामध्येच होता, वैभव नाईकांबरोबरच होता। उलट वैभव नाईकांनी सांगितलं पाहिजे बॉडी कुठे आहे। पोलिसांनी डायरेक्ट वैभव नाईकांनाच इंट्रॉगेशनमध्ये घेऊन त्यांनाच विचारलं पाहिजे, तुम्हाला तुमच्याबरोबर असणारा माणूस, तुमच्या आश्रयाखाली असणारा माणूस, तुम्हाला त्याचे सगळे धंदे माहिती, तुम्हाला ते सगळे व्यापार माहिती, तुमच्याबरोबर कितीतरी फोटो आहेत। हा सगळा विषय एका पैशाच्या वादातून सुरू झाला आणि तिथून तो विषय मग तो क्राईमकडे वळला आणि मग ते काय मर्डर झाली, ती बॉडी कुठे आहे वगैरे वगैरे, तर सगळा शोध पोलीस घेणारच आहेत किंवा मला असं वाटतं ते आता आलेत निकालापर्यंत। पण विषय कसा आहे की वैभव नाईकांना ह्याच्यामध्ये पण राजकारण दिसतं। उद्या सिंधुदुर्गामध्ये गाडीखाली कुत्रा जरी मेला तरी ते कुठेतरी राणेंचं काय आहे त्या विषयामध्ये कसं जोडता येईल की ऍक्सिडेंट हे राणेंनीच घडवलं, ह्या प्रयत्नात वैभव नाईक नेहमी असतात।